पहिल्याच दिवशी सांगितलं, खूप 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 मोठे नुकसान झाले. त्यांच्या इतका तडकाफडकी नेता, निर्णय घेणारा, त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलेला. आणि त्यांची दृष्टी ही अनपॅरलल होती, म्हणजे त्याची तुलनाच करता येते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करता येते. त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे, तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे. तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही आहे. त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे. त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्त झालं, काय झालं. आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे, एक दुःखाचा सावट सगळ्यांच्या मनावर आहे. अशा वेळेस किती वाजता झालं, मग ते कसं झालं, मग तो पायलट कोण होता, हे काही प्रश्न योग्य नाही. अजितदादा म्हणजे एक दिलखुलास, दिलदार आणि रांगडं असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं होतं. अजितदादांचा कधीच राग येत नव्हता. आम्ही तर त्यांच्या विरोधी पक्ष म्हणूनही काम केलं, त्यांच्या बरोबरही काम केलं. आणि कामाच्या बाबतीमध्ये जर कोणी तत्पर असेल आणि स्पष्ट सांगणार असेल तर ते अजितदादा होते. अजितदादांनी अनेक प्रकारची कामं जी आहेत ती सर्व पक्षीय मंडळी, कोणीही गेला आमदार तर त्यांनी केलेली आहेत. जनतेचं हित आहे की नाही हे बघून त्यांनी काम केलेलं आहे. दादांच्या अस्थि कलश या इकडे ठाण्यामध्ये राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दर्शनासाठी आणले. दादांनी त्यांच्या स्वभावाने आणि कर्तृत्वाने अनेक लोक ही राज्यभर जोडली होती. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये त्यांना मानणारा, व्यक्तिगत मानणारा एक वर्ग आहे. आणि दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं तर फार मोठं नुकसान झालंय, पण आमच्यासारख्या लोकांचंही व्यक्तिगत नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे. निश्चितपणे ही जे नुकसान झालंय हे न भरून निघणारं आहे. आणि याच्यामध्ये राज्याचं नेहमीच हिताचा निर्णय, एक आर्थिक शिस्त असेल, राजकारणामध्ये कार्यकर्त्यांनी कसं वागावं या संदर्भात मी भूमिका दादा आम्हाला सगळ्यांना नेहमी शिकवायचे, सर्व आमदारांना सांगायचे की आत्मीयता, प्रेम, तो जिव्हाळा नेहमीच त्याची उणीव भासत राहील. हा एक भावनिक क्षण निश्चित आमच्या सगळ्यांसाठी